नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं पर्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 8 ऑक्टोबर 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? संप्रती युद्धाभ्यास कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए, भारत आणि बांगलादेश या दोन देशाच्या अंतर्गत या ठिकाणी संप्रती युद्धाभ्यास नावाचा जो काही एक्झरसाइज आहे, सराव आहे, तो या ठिकाणी ऑर्गनाइज करण्यात येत असतो. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोणत्या प्रमुख अर्थव्यवस्थेने 2024 मध्ये संरक्षण खर्चामध्ये 70% वाढ करण्याची घोषणा केलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर रशियाने काय केलं आहे? त्यांचा जो काही डिफेन्स एक्सपेंडिचर आहे, संरक्षण खर्च जो काही आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी 70% काय केलेलं आहे? इन्क्रीज केलेली आहे. त्याच्यासाठी जो काही अलॉट केलेला जो काही कॅश असतो, पैसा असतो, त्याच्यामध्ये या ठिकाणी 70% वाढ करण्याची घोषणा केली आहे. पर्याय क्रमांक डी, रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मला लगेच कमेंट करून सांगा मग 2022 आणि 2023 साठी जे काही डिफेन्स जो काही खर्च होता आपल्या भारताचा तो किती होता, किती % होता, तो मला फक्त तुम्ही कमेंट करून सांगायचा आहे. तोपर्यंत आपण काय करूया, रशियाबद्दल आपण चर्चा करूया. रशियाचे या ठिकाणी वर्तमानमधील अध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतिन. हे 2036 पर्यंत या ठिकाणी अध्यक्ष म्हणून कार्यभार या ठिकाणी सांभाळणार आहेत. रशिया देशामध्ये राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रशियन रुबल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, महत्त्वाचा प्रश्न आहे. स्टार मार्क करून ठेवा. बरेच विद्यार्थी म्हणतात का या ठिकाणी काल 2-3 मी कमेंट पाहिल्या की सर दररोज या ठिकाणी तुम्ही जे काही वेगवेगळ्या दिवसांचं जे काही रिव्हिजन घेता, पूर्ण महिन्याभरामध्ये जे काही महत्त्वाचे दिवस असतात हे दररोज घेणं गरजेचं आहे का? हो, नक्कीच गरजेचं आहे. मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगितलं आहे, तुम्ही अभ्यास किती करता हे महत्त्वाचं नाहीये. केलेल्या अभ्यासावरती तुम्ही रिव्हिजन किती वेळा मारता त्याच्यावरती सगळ्यात जास्त महत्त्वाचं या ठिकाणी फॅक्टर ठरणार आहे. ठीक आहे, 2 नंबरचा प्रश्न काय म्हणतो? भारतीय वायुसेना दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 8 ऑक्टोबरला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण भारतीय वायुसेना दिवस म्हणून साजरा करतो. आणि या ठिकाणी आश्चर्याची गोष्ट आहे, या ठिकाणी जेव्हा आपण अभ्यासामध्ये रिव्हिजन करतो, तुम्हाला जर ही बोर होत असेल तर या ठिकाणी कदाचित तुम्ही ही तयारी करणं सोडून दिलं पाहिजे. ज्या पण विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोर होतं किंवा ज्या पण विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की सर तुम्ही 30 स्लाइड परत एकदा तुम्ही दररोज वाचून का दाखवता, असं वाटत असेल तर कदाचित तुम्ही वेगळ्या चुकीच्या मार्गावरती सध्या आहात. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 8 ऑक्टोबर. कधी कधी मी थोडंसं तिखट बोलतो, परंतु तुम्ही माझे आहात, आपले आहात, म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा हा या ठिकाणी दररोज प्रयत्न करतो. बरोबर? पर्याय क्रमांक सी, 8 ऑक्टोबरला दरवर्षी आपण भारतीय वायुसेना दिवस म्हणून साजरा करतो. ठीक आहे, जर तुम्हाला असं विचारलं 2023 मध्ये आपण कितव्या क्रमांकाचा वर्धापन दिवस साजरा केला आहे, तर भारतीय हवाई दलाचा 91 क्रमांकाचा वर्धापन दिवस आपण साजरा करीत आहोत. भारतीय हवाई दल ज्याची स्थापना 8 ऑक्टोबर 1932 ला झाली. अध्यक्ष आहेत सध्याचे 27व्या क्रमांकाचे एअर मार्शल विवेक राम चौधरी. उपाध्यक्ष आहेत 47वे अमनप्रीत सिंग आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच ऑक्टोबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. काळजीपूर्वक आहे का? 1 ऑक्टोबरला असतो वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली दिवस आणि जागतिक शाकाहारी दिवस. 2 ऑक्टोबरला असतो गांधी जयंती, त्यानंतर लाल बहादूर शास्त्री जयंती आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस. त्याच्यानंतर पहिल्या सोमवारी असतो ऑक्टोबर मधील जागतिक अधिवास दिवस. यावर्षी पहिल्या सोमवारी आहे 2 ऑक्टोबर. त्या दिवशी जागतिक अधिवास दिवस म्हणून आपण साजरा करतो. त्यानंतर 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिवस, 7 ऑक्टोबर जागतिक कापूस दिवस, 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिवस, 9 ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस, 10 ऑक्टोबरला 2 दिवस असतात, राष्ट्रीय पोस्टल दिवस आणि जागतिक मानसिक आरोग्य दिवस, 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस, 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 14 ऑक्टोबर जागतिक मानक दिवस,
15 ऑक्टोबर जागतिक विद्यार्थी दिवस, 16 ऑक्टोबरला 3 दिवस असतात, जागतिक अन्न दिवस, जागतिक भूल दिवस आणि जागतिक मणक्याचे दिवस. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस, 20 ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिवस, 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिवस, 24 ऑक्टोबरला 2 दिवस असतात, जागतिक पोलिओ दिवस आणि संयुक्त राष्ट्र दिवस, आणि 31 ऑक्टोबरला असतो राष्ट्रीय एकता दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न, 100% विचारला जाणार. नोबेल शांतता पुरस्कार 2023 कोणाला देण्यात आलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नरगेस मोहम्मदी. या ज्या काही वुमन आहेत, महिला आहेत, कुठल्या आहेत? इराण देशातील. त्यांना या ठिकाणी नोबेल शांतता पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. याच्या मागचं कारण काय आहे तर लिहून घ्या. इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा त्यांचा जो काही लढा आहे आणि सर्वांसाठी मानवी हक्क आणि स्वातंत्र्याचा प्रचार करण्यासाठी त्यांच्या लढ्यासाठी त्यांना नोबेल शांतता पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. इराण या देशाच्या त्या महिला आहेत, नरगेस मोहम्मदी असं त्यांचं नाव आहे. आणि अजून एक गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे, इराणबद्दल मागील काही आठवड्यामध्ये नूर 2 नावाचा जो काही सॅटेलाइट लॉन्च करण्यात आला होता तो इराण या देशाच्या मार्फत लॉन्च करण्यात आलेला होता. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? नोबेल पुरस्कारा संदर्भात आहे. तर आतापर्यंत ज्या ज्या क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक जाहीर झाले त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. भौतिक शास्त्रामध्ये 3 जणांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नोबेल पारितोषिक जाहीर झालेत. त्याच्यामध्ये 3 कोण आहेत? पियरे अगोस्टिनी, फेरेंक क्रॉज आणि ॲन ल हुलियर असं त्यांचं नाव आहे. रसायनशास्त्रामध्ये सुद्धा 3 जणांना पुरस्कार देण्यात आला आहे नोबेल, मौंगी बावेंडी, लुईस अलेक्सी आणि एकिमोव. त्याच्यानंतर शरीर विज्ञान किंवा औषध मेडिसिन याच्यामध्ये 2 जणांना नोबेल पारितोषिक देण्यात आलं आहे. त्याच्यामध्ये नाव आहेत कॅटालिन करिको आणि ड्र्यू वेसमन. साहित्यामध्ये एकाला देण्यात आला जॉन फॉसे यांना. शांततामध्ये आपण आत्ताच पाहिलं इराणच्या नरगेस मोहम्मदी यांना. आणि आर्थिक विज्ञान इकॉनॉमिकल सायन्स याच्यामध्ये 9 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे जे काही नोबेल पुरस्कार आहेत ते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, टाटा साहित्य जीवन गौरव पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, CS लक्ष्मी यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो टाटा साहित्य जीवन गौरव पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. कोण आहेत या? तर तमिळ लेखक आहेत. त्यांना या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. ऑप्शन नंबर बी, सी आणि डी मध्ये वेगवेगळे नाव आहेत, त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. ऑप्शन नंबर बी मध्ये नाव आहे प्रभू चंद्र मिश्रा यांना अटल सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पर्याय क्रमांक सी, दलाई लामा यांना गांधी मंडेला पुरस्कार 2022 देण्यात आला. पर्याय क्रमांक डी, एंजेला मर्केल यांना युनेस्को शांतता पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आला आहे. सर्व गोष्टी कशा संदर्भात आहेत? महत्त्वाच्या पुरस्काराबद्दल. तर लगेच मागील काही वेगवेगळ्या महिन्यांमध्ये जे काही पुरस्कार जाहीर झालेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या व्यक्तींना, त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. काळजीपूर्वक ऐका, बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. सांख्यिकीमधील आंतरराष्ट्रीय पुरस्कार 2023 सी राधाकृष्ण राव यांना. युनेस्को पुरस्कार 2023 जगदीश बाकन यांना. इक्बाल मसीह पुरस्कार 2023 ललिता नटराजन यांना. जर्मन शांतता पुरस्कार 2023 सलमान रशदी यांना. प्रतिष्ठित पेन प्रिंटर पुरस्कार 2023 मायकेल रोजेन यांना. 41वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नरेंद्र मोदी यांना. महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना. रॅमन मॅक्सेसे पुरस्कार 2023 रवी कन्नन आर यांना. जागतिक शांतता पुरस्कार 2023 नरगिस मोहम्मद हसनजाई यांना. MS स्वामीनाथन पुरस्कार PV सत्यनारायण यांना. अकादमीमध्ये जीवनगौरव पुरस्कार नजमा अख्तर यांना. डॉक्टर AM गोखले पुरस्कार संजय कुमार मिश्रा यांना. आणि टाटा साहित्य जीवन गौरव पुरस्कार 2023 CS लक्ष्मी यांना. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, अलीकडेच भारत सरकारने राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना केली असून तुम्हाला प्रश्न हा विचारला जाऊ शकेल की देशातील सर्वाधिक हळद उत्पादक राज्य कोणते आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, महाराष्ट्र. आपलं राज्य या ठिकाणी 1 नंबरला आहे. कशामध्ये? हळद उत्पादनामध्ये, ट्युमरिक प्रोडक्शनमध्ये 1 नंबरला आहे महाराष्ट्र राज्य, 2 नंबरला आहे तेलंगणा राज्य, 3 नंबरला आहे कर्नाटक राज्य आणि 4 नंबरला आहे तमिळनाडू राज्य. सोबत एक पॉइंट लिहून घ्या. सेंट्रल गव्हर्नमेंटने 2030 पर्यंत US $1 बिलियन पर्यंत हळद निर्यात वाढवण्यावरती लक्ष केंद्रित करून राष्ट्रीय हळद मंडळाच्या स्थापनेला सूचित केलेलं आहे.
पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्र हे या ठिकाणी देशातील सर्वाधिक हळद उत्पादक देशामध्ये अव्वल स्थानी आहे. लगेच आपल्या राज्याबद्दल आपण एका मिनिटामध्ये रिव्हिजन टाकूया. आपल्या राज्याची स्थापना झाली 1 मे 1960 ला. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे, राज्यपाल आहेत रमेश बैस आणि राजधानी आहे मुंबई. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, चांदोली, संजय गांधी आणि ताडोबा. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, उजनी, पवना, जायकवाडी आणि कोयना. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6 महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्या राज्य सरकारने राज्यातील सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी 35% आरक्षण सुरू केलेलं आहे? तर पर्याय क्रमांक सी, मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मध्य प्रदेश राज्य सरकारने या राज्यातील सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांसाठी 35% या ठिकाणी काय केलेलं आहे, रिझर्वेशन डिक्लेअर केलेलं आहे. लगेच आपण मध्य प्रदेशबद्दल चर्चा करूया. या राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956 ला. मुख्यमंत्री आहेत शिवराज सिंग चौहान, राज्यपाल आहेत मंगूबाई छगनभाई पटेल आणि राजधानी आहे भोपाळ. 8 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, बंधवगड, कान्हा, पेंच, संजय, सातपुरा, पन्ना, वनविहार आणि कुनो. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, गांधीसागर, बनसागर, बारगी आणि बारणा. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7, आशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंटच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड झाली आहे? तर पर्याय क्रमांक बी, आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारताला या ठिकाणी ॲज अ प्रेसिडेंट, अध्यक्ष म्हणून या आपल्या भारताच्या देशाची निवड करण्यात आली आहे. कुठे? आशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट फॉर ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंटच्या अध्यक्षपदी. पर्याय क्रमांक बी, बी फॉर भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8, कोणते शहर हे भारतातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून या ठिकाणी इमर्जिंग सिटी म्हणून उदयास आलेलं आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मोस्ट पोल्युटेड सिटी इन द इंडिया असं विचारलं जाऊ शकेल. 1 नंबरला आहे दिल्ली, 2 नंबरला आहे पटना, 3 नंबरला आहे मुझफ्फरपूर आणि 4 नंबरला आहे फरीदाबाद. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि जर तुम्हाला असं विचारलं भारतातील सर्वात स्वच्छ हवा कोणत्या ठिकाणी आहे, तर ऐजवाल या ठिकाणी आहे. ऐजवाल कोणत्या राज्यामध्ये आहे तर मला लगेच कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे, अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. दिल्ली तर या ठिकाणी सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून उदयास आलं आहे. तर याच ठिकाणी दिल्ली सरकारने वायू प्रदूषणाविरुद्ध हिवाळी कृती योजना लागू करण्यासाठी ग्रीन वॉर रूम सुरू केलेली आहे. ही सुद्धा गोष्ट मला बिलकुल विसरायची नाही. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9, मुख्यमंत्री सुख आश्रय योजना कोठे सुरू करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या राज्याच्या अंतर्गत मुख्यमंत्री सुख आश्रय योजना सुरू केलेली आहे. ही जी काही योजना आहे या योजनेचा मागचा उद्देश काय आहे, तर गरजू मुले तसेच जे काही आपले निराधार महिला आहेत यांना उच्च शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मागचा मेन पर्पज आहे, उद्देश आहे. पर्याय क्रमांक डी, हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने गरजू मुले आणि निराधार महिलांसाठी मुख्यमंत्री सुख आश्रय योजना सुरू केलेली आहे. हिमाचल प्रदेशबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली या राज्याची 25 जानेवारी 1971 ला. मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुखू, राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला आणि राजधानी आहे शिमला. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, ग्रेट हिमालयीन, पिन व्हॅली आणि सिंबलबारा. आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत, पांडोह, चमेरा आणि नाथपा झाकरी. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10, 2030चा जो काही विश्वचषक आहे तो किती खंडांमध्ये आयोजित होणार आहे, म्हणजेच किती कॉन्टिनेंटमध्ये ऑर्गनाइज करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी, 3 वेगवेगळ्या खंडामध्ये या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. 2030 जो काही विश्वचषक आहे तो प्रथमच 3 वेगवेगळ्या खंडांमध्ये होणार आहे. विश्वचषकाचे यजमानपदासाठी मोरोक्को, पोर्तुगाल आणि स्पेन या 3 देशांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. ही सुद्धा गोष्ट मला बिलकुल विसरायची नाहीये. पुढचा प्रश्न 11 नंबरचा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, मुनीश कपूर. पहा, मनीष नाही, मुनीश कपूर असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सोबत अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या आरबीआय बद्दल. आरबीआयचं जे काही चलन विषयक धोरण समितीने निर्धारित केलेला जो काही रेपो दर काय आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल. तर जो काही रेपो दर आहे तो किती ठेवण्यात आला आहे? आपण काल परवाच पाहिला आहे मॉनिटरी पॉलिसीमध्ये 6.5%. ठीक आहे, आरबीआय बद्दल बोलण्यात आलं. मी तुम्हाला 2-3 प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न, आरबीआयची स्थापना केव्हा झाली? दुसरा प्रश्न, आरबीआयचं मुख्यालय कोठे आहे?
आणि तिसरा प्रश्न, आरबीआयचे सध्याचे जे काही गव्हर्नर आहेत ते कोण आहेत आणि कितव्या क्रमांकाचे गव्हर्नर आहेत हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तोपर्यंत पाहूया शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12वा, आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 साठी अफगाणिस्तान क्रिकेट संघाने मार्गदर्शक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर पर्याय क्रमांक ए, अजय जडेजा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. अजय जडेजाने 1992 ते 2000 पर्यंत भारतासाठी 15 कसोटी सामने खेळलेले आहेत, ज्यामध्ये त्याने 576 धावा केलेल्या आहेत. अजून एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. एक दिवसीय जे काही विश्वचषक 2023 सध्या सुरू आहे त्याचा जो काही पहिला सामना आहे तो कुठे झाला असं प्रश्न विचारला जाऊ शकेल, तर तो नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद गुजरात या ठिकाणी संपन्न झालेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, नीरज चोप्राने 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये किती मीटर भाला फेक करून सुवर्णपदक जिंकलेले आहे? 87.58 मीटर, 88.88 मीटर, 69.92 मीटर की 84.59 मीटर? तर ज्या आपण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा ठरणार आहे.